तर मित्रांनो आज तर असं कुठं न झाला, आपली गाडी काय 80च्या पुढे पळत नाही ना, हा मित्र लागला बा आपल्याला टक्कर द्यायला. तर मित्रांनो विषय असा आहे, आपली ट्रिप चालू आहे सध्या मुंबई ते रायपूर. सध्या आपण ज्या ठिकाणी आहे ते वैजापूरचा एरिया आहे. आता मुंबईवरून सकाळी निघलो, त्याच्यामुळे नाश्ताच केलता, त्याच्यामुळे आपल्याला जेवायचं होतं. मग वरती काय थांबायची परवानगी नाही, त्याच्यामुळे गाडी डायरेक्ट टोल नाका पास करून खालीच घेतली. त्याच्यानंतर डायरेक्ट आलो आपण हॉटेल ड्रायव्हर ढाबाला. माहित आहे सकाळपासून मरणाचा पाऊस झाल्यामुळे खाली बी मोकार चिखल होतं भाऊ. आता जेवायचं म्हणल्यावर चिखल नाही, पार काही बी आपल्याला पास करून जावंच लागन. मग काय आलो भाऊ डायरेक्ट हॉटेल मध्ये कसं तरी. मग काय ऑर्डर दिलं, शेवभाजी आणि अंड्याची चटणी. मग एकदम दाबून मस्त पैकी जेवण केले भाऊ. तेवढ्यात तिथं दादा आला, जे की आपले व्हिडिओ आहे ना डेली बघतो बर का. आणि आपल्याला कधी वाटलं बी नव्हतं या हॉटेल मधून बी आपले कोणी व्हिडिओ बघतात म्हणून. आता चिखल तर मरणाच आहे, पण हा काय ओव्हर ऍक्टिंग करू राहिला, मला तर काय कळा ना भाऊ. देवाचं नाव घेतलं आणि परत आपलं सफर मग आपण कंटिन्यू केलं. त्याच्यात पण आपण आहे ना जवळपास अर्ध निर्ध पूर्ण वल्लच झालतो भाऊ. संभाजीनगरच्या पुढे निघल्यावर इकडे तर काय एक टिपका बी नव्हता भाऊ पावसाचा. एवढं कंटिन्यू ड्रायव्हिंग करून सुद्धा नागपूर अजून बी आपल्यापासून 422 किलोमीटर लांबाची. आपण मग शर्ट काढला नाही, असं वाळू घालायसाठी असं बाहेर धरून ठेवलं, कारण की नाईटला आपल्याला गाडी चालायची होती, त्याच्यामुळे झोप मारणं गरजेचं होतं. पण ते वल्ले कपडे असल्यामुळे आपल्याला काय झोप येत नव्हती. फायनली मग जालन्यात पोहोचल्यानंतर आपण गाडी एक ठिकाणी उभी करून घेतली. परत म्हणलं टायराचे दगड ते तरी काढून घेऊ, नाही तर व्हायचं काहीतरी वाटतच कुटाना. मागून पूर्ण पॅक असल्यामुळे काय पाणी जायचं काही विषयच नव्हता. आणि या ठिकाणाहून तुम्ही समृद्धीवरून जालन्याला जाऊ पण शकताय आणि जालन्यावरून परत समृद्धीला येऊ पण शकताय. तेवढ्यात आपल्या जोडीदाराचा मित्र आला बर का, आणि इथंच जवळपास 3 किलोमीटरवर त्या कंपनीमध्ये कामाला आहे, पण फक्त भेटण्यासाठीच आहे ना तो काम धंदे सोडून इकडे आलता. आपल्याला पण जवळपास बरंच लांब जायचं, त्याच्यामुळे आपण परत आपला सफर आपण कंटिन्यू चालू केला. गाडी चालायच्या नादात हे बी कळत नाही भाऊ दिवस कधी मावळून गेला. आता इथून पुढे आहे ना आपल्याला ड्रायव्हिंग करायची होती पूर्ण नागपूर पर्यंत. तेवढ्यात मग दिवस पण पूर्ण मावळून गेला ना, आपण दिले आपल्या गाडीचे लाईट लावून. आणि हा मित्र काय आपल्या टक्कर नाही देना बर का, पण आपले व्हिडिओ ते डेली बघतो, त्याच्यामुळे त्यानं आपल्याला बरोबर ओळखून घेतलं होतं. पुढे कुठं तरी जाऊन आम्हाला चहा प्यायचा होता, त्याच्यामुळे आम्ही निघलो होतो मग एका मागे एक. आणि त्याची गाडी इतकी पळत होती भाऊ, आपल्या गाडीला काय आवरतच नव्हती. मग फायनली आपण अकोल्याच्या जवळ जवळ आलो. लगेच गाडी एक साईडला उभ्या केल्या आणि दोघांनी गरम गरम चहा घेतल्या. मग आता ह्या मित्राची गाडी पण जवळपास नागपूर पर्यंत आपल्या सोबतच चालणार होती. तर मित्रांनो जागेवर जायला तर आपल्याला जवळपास सकाळच होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.